एकत्र यावा. संपूर्ण गावातील विविध मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. तत्पूर्वी कोणत्याही कार्यक्रमाची शुभ सुरुवात म्हणजे दीपक प्रज्वलन होता. आपल्या ग्रामदेवता श्रीदेव रवणाताला वंदना करून होणार आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की दीपक प्रज्वलनासाठी आपण पुढे यायचं आहे. त्यामध्ये सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुरेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचे. त्याचप्रमाणे श्रीदेव रवळनाथ जीर्णोद्धार समिती वांगणी मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री सुंदर सावंत यांनी देखील पुढे यायचे. त्याचप्रमाणे श्री विलास सावंत सन्माननीय श्री विलास सावंत, त्याचप्रमाणे श्री गिरीश सावंत, त्याचप्रमाणे दीपक सावंत, जगदीश घाडी, त्याचप्रमाणे गावावरून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सन्माननीय बुवा श्री सचिन रेडकर, त्याचप्रमाणे गुरुनाथ धुळे व अरुण सावंत यांनी व सर्व ज्येष्ठ मंडळींनी दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचे. आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करून व दीपप्रज्वलन करून करायचे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचे. अखंड मुंबईचा राजा गणेश गल्लीत विराजमान होणाऱ्या गणपती गजाननाची सुद्धा इथे आठवण करणार महत्वाचं कारण त्याच्या पवित्र स्थळात आपला आज हा कार्यक्रम पार पडतोय व आपली ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथ यांचं स्मरण करून आता आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची. मी विनंती करतो सर्व ज्येष्ठ मान्यवरांना ज्यांची आता नावं घेतली गेली त्यांनी पुढे येऊन दीपप्रज्वलन करून घ्यायचे. त्यामध्ये सर्वप्रथम श्री सुरेश सावंत, श्री सुंदर सावंत, श्री विलास सावंत, त्याचप्रमाणे श्री गिरीश सावंत, दीपक सावंत, श्री जगदीश घाडी, श्री सचिन रेडकर, त्याचप्रमाणे गुरुनाथ धुळे, अरुण सावंत आणि रामदास सावंत यांनी पुढे यायचे दीपप्रज्वलनासाठी. सर्व ज्येष्ठ मंडळी आणि दीपप्रज्वलन आपल्या ग्रामदेवतेचं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांसाठी सर्वांनी उभं राहायचं. ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री सुरेश सावंत यांच्या हस्ते आता दीपप्रज्वलन पार पडणार आहे. बोला गणपती बाप्पा, श्रीदेव रवळनाथ महाराज की जय. सर्व ज्येष्ठांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. दीपप्रज्वलन पार पडलेलं आहे. श्रीदेव रवळनाथाच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं जात आहे. श्रीदेव रवळनाथ क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्या वतीने पहिल्या पर्वातलं हे स्नेह संमेलन आणि त्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झालेली आहे. तर रवळनाथाच्या अशीच प्रार्थना की सर्वांना उदंड व निरोगी असं आयुष्य लाभो. सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी आपले आशीर्वाद श्रीदेव रवळनाथाचे असावे. सन्माननीय गुरुनाथ धुळे, गुरुनाथ धुळेजी आपण पुढे यायचे दीपप्रज्वलनासाठी. खरं तर स्नेह संमेलनाचा उद्देश हाच होता की आपले सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि सर्व क्रिकेट संघातील आपले खेळाडू व आपलं संपूर्ण गाव ग्रामस्थ सर्व एकत्र यावे आणि खरोखरच त्या रवळनाथाच्या कृपेने हा उद्देश कुठेतरी साध्य होताना दिसतोय. सन्माननीय गुरुनाथ धुळे,
मुंबईतील धावपळीच्या जीवनात एक दिवस आपण आपल्या गावासाठी आज इथे देत आहोत. आपल्या गावातील एकी व आपल्यातील एकता ही अशीच दृढ राहो अशी त्या रवनाथाच्या चरणी प्रार्थना. खरं तर आपण आपल्या घरातील श्री देव रवनाथाचं नेहमीच पूजन करत असतो. प्रत्येकाच्या घरी देवाचा फोटो असणारच, परंतु आज या ठिकाणी ज्यांना ज्यांना आपल्या श्री देव रवनाथाची जी प्रतिमा इथे समोर प्रस्थापित केलेली आहे, ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचं त्यांनी पुढे येऊन नक्कीच सर्व ज्येष्ठांनी व सर्वांनीच पाय पडून घ्यायचंय. सर्वांनी येऊ शकता, सर्वांना ज्यांना ज्यांना तुम्ही बघू शकता. कार्यक्रमाला जरी सुरुवात झालेली असली तरी आपले कार्यकर्ते अजूनही कामात टल्ली आहे. सन्माननीय श्री प्रथमेश सावंत यांना विनंती आपण पुढे यायचंय. त्याचप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणजे आपल्या गावातील कन्या व खरोखरच आता थोड्या वेळात त्यांचं गायन सुद्धा